हॅलो 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 मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? अँड दिस इज सी ऋषिकेश जाधव आणि आपण वी स्मार्ट नेक्स्ट जेन वर घेऊन येत आहोत फुल HSC ची 12th अकाउंट्सची डिटेल्ड एक्झाम ओरिएंटेड प्लेलिस्ट मित्रांनो, फक्त तुमच्यासाठी. अँड दॅट टू आपल्या लँग्वेज मध्ये, दॅट इज मराठी मध्ये. सो आज आपण सगळ्यात पहिले स्टार्ट करणार आहोत विथ आवर फर्स्ट टॉपिक, दॅट इज पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. तर मित्रांनो, पार्टनरशिप काय असतं हे समजण्यासाठी आपण एकदम एक सिंपल एक्झाम्पल पासून सुरुवात करूया. बघा मित्रांनो, हा वर्ड जो आहे पार्टनरशिप, हा ह्याच्या आधी तुम्ही कधीतरी नक्कीच ऐकला असणार आहे. आणि 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 हा वर्ड कुठे ऐकला असेल मी ते पण सांगतो. तुम्ही हा वर्ड ऐकला असणार आहे क्रिकेटमध्ये. कुठे ऐकला असणार आहे? क्रिकेट, हो की नाही? क्रिकेटमध्ये तुम्हाला आठवतंय का, आपण खूप वेळा असं म्हणतो, फॉर एक्झाम्पल आपल्या इंडियन क्रिकेट टीमची दिल अँड धडकन कोण आहे? विराट कोहली अँड रोहित शर्मा. आर यू गेटिंग इट? MS D फॅन नाराज नका होऊ. MS धोनी म्हणजे MS धोनी, तर त्याला पार्टनरशिपची गरजच नव्हती, बरोबर? आर यू गेटिंग इट? ऍट ऑल विथ ड्यू रिस्पेक्ट, एक एक प्लेयर जो आज IPL असेल किंवा इंडियन क्रिकेट टीम किंवा कुठल्याही लीग मध्ये खेळत असेल, ऑब्विसली त्यांच्या त्यांच्या लेवलला त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. सो आपण फक्त एक एक्झाम्पल पुरती बघूयात मित्रांनो. चला, आता विराट कोहली अँड रोहित शर्मा हे दोघही जेव्हा एकत्र एखाद्या मॅच मध्ये रन्स काढतात आणि ती मॅच जिंकते, तर आपण काय म्हणतो रे? आज काय पार्टनरशिप झाली राव दोघांची, बोलतो की नाही? आजची पार्टनरशिप जबरदस्त होती. कसला विराट कोहलीने मारले 100 रन, रोहित शर्माने मारले 100 रन, बोलतो की नाही आपण? आर यू गेटिंग इट? म्हणजे आपण पार्टनरशिप हा वर्ड कधी वापरतो? जेव्हा सर, आता मला 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 सांगा मला सांगा एखाद्या मॅच मध्ये फक्त विराट कोहलीच खेळला, फक्त विराट कोहली खेळला, विराट कोहलीचे 120 रन झाले, रोहित शर्मा 10-15 रनावरच फॉर एक्झाम्पल आउट झाला, तर आपण काय म्हणतो? काय जबरदस्त पार्टनरशिप झाली, पार्टनरशिपमुळे मॅच जिंक, असं आपण काय म्हणतो? विराट कोहलीमुळे मॅच जिंकली. वाईस वर्सा. इमॅजिन कर, अरे रोहित रोहित शर्माचे फॅन्स नाराज होतील ना. रोहित शर्मानी समजा एखाद्या मॅच मध्ये मारले डायरेक्ट, रोहित शर्मा तर बघा विषय खोले, डायरेक्ट 200च्या खाली खेळत नाही. 264 किती मारले रोहित शर्मानी? 264. आणि त्या मॅच मध्ये विराट कोहली फॉर एक्झाम्पल आउट झाला 0. आर यू गेटिंग इट? आता मला सांगा, आपण असं बोलणार की ह्या दोघांची पार्टनरशिप जबरदस्त झाली की आज रोहित शर्मामुळे मॅच जिंकलो? म्हणजे कॅन आय से, आपण पार्टनरशिप हा वर्ड कधी वापरतो? जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये दोन जण एकत्र काहीतरी काम करतात, दोन जण एकत्र काहीतरी काम करतात, त्याला आपण मित्रांनो म्हणतो पार्टनरशिप. आता सिमिलरली लक्षात घ्या, आपण शिकतोय अकाउंट्स. आता अकाउंटिंग मध्ये पार्टनरशिप म्हणजे काय? तर फार सिंपल आहे. बघा, एखादा बिझनेस जेव्हा एक पेक्षा जास्त व्यक्ती, एक पेक्षा जास्त जण एकत्र येऊन काय करतात? बिझनेस स्टार्ट करतात, त्याला आपण मित्रांनो काय म्हणतो? पार्टनरशिप. काय म्हणतो? पार्टनरशिप. तर एकदम सिंपल उदाहरण घेऊयात. बघा, फॉर एक्झाम्पल जर मी मी अँड अँड आपले जे व्यंकटेश सर आहेत मॅथ्सचे, राईट, आम्ही दोघांनी मिळून जर एखादी कोचिंग अकॅडमी स्टार्ट केली, आम्ही दोघांनी मिळून एखादी काय स्टार्ट केली मित्रांनो? कोचिंग अकॅडमी. तर आम्ही ह्या बिझनेसला काय म्हणणार? पार्टनरशिप बिझनेस. काय म्हणणार मित्रांनो? पार्टनरशिप बिझनेस. का? कारण ह्याचे जे ओनर आहेत ते एक पेक्षा जास्ती आहे सर, एक पेक्षा जास्ती. एकट्याने जर बिझनेस चालू केला असता, जर मी एकट्याने कोचिंग अकॅडमी स्टार्ट केली असती, तर त्याला मित्रांनो थोडं आठवा, तुमचा लास्ट इयर 11th स्टँडर्डचा OCM सब्जेक्ट, त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? सोल प्रोप्रायटरशिप. काय म्हणतो? सोल प्रोप्रायटरशिप. आता बघा, आता लक्षात घ्या, 11th स्टँडर्ड मध्ये आपण जे काही अकाउंटिंग शिकलोय ना मित्रांनो, ते आपण सोल प्रोप्रायटरशिपचं शिकलोय. म्हणजे जर एकटा माणूस जर बिझनेस चालू करतो, तर त्याचं आठवतंय का? ए स्टार्टेड बिझनेस विथ कॅपिटल, राम स्टार्टेड बिझनेस विथ कॅपिटल, XYZ स्टार्टेड बिझनेस विथ, आठवतंय का तुम्हाला? असेच क्वेश्चन्स यायचे तुम्हाला. कधी असं आलं का A and B स्टार्टेड बिझनेस विथ कॅपिटल? नाही आलं कधीच. का? कारण जर दोन लोक एकत्र येऊन बिझनेस करतायत, तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? पार्टनरशिप. काय म्हणतो? पार्टनरशिप. आता सोल प्रोप्रायटरशिपचं अकाउंटिंग तर तुम्हाला ऑलरेडी येतं. का? कारण हे तुम्हाला 11th मध्ये शिकवलं गेलंय. आता आपण 12th मध्ये काय शिकणार आहे? एक पार्टनरशिपचं अकाउंटिंग. बरं, ही गोष्ट मी आजच क्लिअर करतो. ह्या लेक्चरला जर असे कुठले मुलं लेक्चर्स बघतायत ज्यांना 11th मध्ये अकाउंट्सचा ए पण जर माहिती नसेल, म्हणजे सर आम्ही 11th मध्ये फुल टाइमपास केलाय,
आम्हाला अकाउंट्स येतच नाही, तर तुमचे लेक्चर बघून आमचा 12th अकाउंट्स होईल का? द आन्सर इज येस. तुम्हाला 1% पण जर अकाउंटचं बॅकग्राऊंड नसेल मित्रांनो, तरीही हे लेक्चर्स तुम्हाला तितकेच युजफुल असतील जितके एखादा असा मुलगा ज्याचा ऑलरेडी 11th मध्ये अकाउंट्स पूर्ण स्ट्रॉंग आहे. आर यू गेटिंग इट? आणि ही सगळ्यात जास्त खासियत आहे मित्रांनो माझ्याकडनं शिकण्याची, की माझ्या कुठल्याही स्टुडंटला तुम्ही विचारून बघा, मी कुठलाही टॉपिक असेल, मग तो 11th 12th असेल किंवा सीए चा असेल, इव्हन सीए फाउंडेशनला आलेल्या मुलाला मी असंच शिकवतो जसं की ह्याला अकाउंट्स येतच नाही. आता माझ्या आत्ताच्या सीए फाउंडेशनच्या बॅच मध्ये जवळपास 120-130 मुलांपैकी कमीत कमी मुलांनो 70 ते 80 मुलं अशी असतील ज्यांना आता 12वी मध्ये अकाउंट्स मध्ये 85-90 अबव आहेत. पण तरी पण त्यांना शिकवताना मी असं शिकवतो की बाबा तुला अकाउंट्स येतच नाही असं मी अज्युम करतो आणि फ्रॉम बेसिक त्यांना शिकवतो. मी पहिली गोष्ट तर हे लक्षात ठेवा, मी कुठलीच गोष्ट तुम्हाला पाठ नाही करायला लावणार, कुठलेच रूल्स लक्षात नाही ठेवायला लावणार. मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला समजवेल ऑटोमॅटिकली त्या तुमच्या डोक्यात काय होऊन जातील, फिट होऊन जातील. सी दॅट्स द बिगेस्ट डिफरन्स ऑफ स्टडिंग फ्रॉम नॉर्मल पर्सन अँड अ सीए. बरोबर? आपल्याला जेव्हा काहीतरी मेजर बघा मला सांगा, एखाद्याला ब्रेन डॅमेज झालाय, काहीतरी प्रॉब्लेम झालाय, मी मेंटल नाही म्हणत, ब्रेन डॅमेज म्हणजे ऍक्सिडेंट झाला, काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्याला आपण नॉर्मल बीएमएस डॉक्टर कडे घेऊन जातो का त्याला ब्रेन सर्जन कडे घेऊन जातो? ब्रेन सर्जन. कारण माहिती आहे बाबा आता बाकी कुठले डॉक्टर कामाचे नाही, आता आपल्याला स्पेशलिस्ट पाहिजे. काय पाहिजे? स्पेशलिस्ट. सिमिलरली मित्रांनो मला सांगा जर तुमच्या एखाद्या फॅमिली मेंबर मध्ये कुणाला हार्टचा प्रॉब्लेम असेल, काही हार्ट डिझीज असेल, तर त्याला आपण नॉर्मल डॉक्टर कडे घेऊन जातो का कुणाकडे घेऊन जातो आपण? त्याला हार्ट स्पेशलिस्ट कडे घेऊन जातो. मग मला सांगा, जर आपल्या बॉडी मधल्या कुठल्या प्रॉब्लेम साठी आपण स्पेशलिस्ट कडे जाऊ शकतो, तर आता जर तुम्हाला अकाउंट सब्जेक्ट शिकायचा आहे तर तुम्ही एका स्पेशलिस्ट कडनं शिकले पाहिजे का कुठल्या तरी नॉर्मल बीकॉम एमकॉम झालेल्या माणसाकडनं? बघा एज्युकेशन ही अशी गोष्ट आहे ज्याच्यात जितकं चांगलं क्वालिटी ऑफ एज्युकेशन तुम्हाला मिळेल तितका तुमचा काय होईल, फायदा होईल. मी हे नाही म्हणत आहे की एखादे बीकॉम एमकॉम झालेले टीचर्स चांगले नसतील, साहजिक आहे. एव्हरी टीचर इज गुड. बट महत्वाचं काय, एखाद्या सीएनी जेव्हा पूर्ण मागचे 4-5 वर्ष कष्ट करून एक सीए चार्टर्ड अकाउंटंट, ज्याला इंडियामधली वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट डिग्री म्हणली जाते, ती डिग्री जर त्यांनी घेतली आहे, त्यानंतर ना कॉर्पोरेट मध्ये 3-4 वर्ष काम केलंय, 1-2 कंपनीजला गव्हर्नमेंट कडनं फंडिंग मिळवायला हेल्प केलंय, अशा एक्सपिरियन्सच्या माणसाकडनं जेव्हा तुम्ही अकाउंट शिकसाल आणि एक नॉर्मल बीकॉम एमकॉम झालेल्या टीचर कडनं शिकसाल, काहीतरी डिफरन्स असेल ना. बघा आता मला सांगा, बीएमएस झालेल्या डॉक्टरनी वाईट वाटून घेऊ नये की माझ्या ऐवजी हे लोक हार्ट स्पेशलिस्ट कडे का जात आहेत. अरे बाबा त्या हार्ट स्पेशलिस्टनी तेवढे कष्ट करून तेवढं नॉलेज घेतलंय ना. तसंच एक सीएनी आज तेवढे कष्ट करून ती डिग्री घेतलीये आणि त्याचा फायदा जर तुम्हाला फ्री मध्ये होत असेल आणि तरीही तुम्ही या लेक्चर्स नसेल बघत, तर मग ह्याच्यात मला सांगा मित्रांनो, तुमच्या घरात कुणाला तरी हार्टचा प्रॉब्लेम झालाय, समोर एक हार्ट स्पेशलिस्टचं एक हॉस्पिटल आहे आणि इथे एक नॉर्मल बीएमएस डॉक्टर आहे, तुम्ही इथं जायच्या ऐवजी तरी पण इथे जाताय आणि उद्या जाऊन जर सिच्युएशन वर्स झाली पेशंटची, तर तुमची चुकी होती का त्या डॉक्टरची चुकी होती? डॉक्टरची तर चुकी जाऊ द्या, मेन तर तुमची चुकी होती ना. तुम्हाला दिसतंय समोर एक ऑप्शन आहे आणि तो ऑप्शन सोडून तुम्ही काय केलं, एक बीएमएस डॉक्टर कडे गेलं. आर यू गेटिंग इट? सो माझ्याकडनं शिकण्याचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज हा आहे की मी कुठलेच रूल्स, कुठलेच फॉर्मॅट काही पाठ करायला लावत नाही. मी असं शिकवेल ज्यातनं तुम्हाला लिटरली कन्सेप्ट इतक्या क्लिअर होऊन जातील, इतक्या सिंपल होतील की ऑटोमॅटिकली अकाउंट्स मध्ये तुमचा इंटरेस्ट डेव्हलप होईल. चला मित्रांनो, तर बघा आता मी काय बोललो, जेव्हा एक पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन एखादा बिझनेस स्टार्ट करतो तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, पार्टनरशिप. पण मुळात आता प्रश्न हा आला पाहिजे की असं का, वाय समवन जॉईन्स हँड विथ समवन एल्स टू डू द बिझनेस. जर मी एकटाही एक कोचिंग अकॅडमी चालवू शकतो, तर मित्रांनो मला व्यंकटेश सरांना सोबत घेण्याची काय गरज आहे? आता बघा लिटरली जर तुम्हाला खरंच इंटरेस्ट घेऊन जर शिकायचं असेल ना, तर आत्ताच्या ह्या मोमेंटला व्हिडिओ पॉज करा, खाली कमेंट्स मध्ये जावा आणि तुमच्या डोक्यात जे रिझन्स येत आहेत की का एखाद्यानी पार्टनरशिप मध्ये बिझनेस स्टार्ट करावा, ते फटाफट टाईप करून टाका.
आणि मग लेक्चर प्ले करा आणि मग बघा की तुम्ही जे टाईप केलेले पॉइंट्स होते ते मी सांगितलेल्या पॉइंटशी किती मॅच होत आहेत. मी परत माझा क्वेश्चन रिपीट करतो. जर मी एकटा एक कोचिंग अकॅडमी स्टार्ट करू शकतो तर मी व्यंकटेश सरांना सोबत घेऊन पार्टनरशिप मध्ये कोचिंग अकॅडमी का स्टार्ट करावी. चलो तर आता मी त्याचा आन्सर देतो. सगळ्यात पहिले बघा एकटा माणूस कितीच कॅपिटल आणू शकतो. सो कॅन आय से लिमिटेड कॅपिटल. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय मित्रांनो, लिमिटेड कॅपिटल. लिमिटेड कॅपिटलचा अर्थ काय, सिंपल उदाहरण घ्या. आज कदाचित मी एक कोचिंग अकॅडमी माझ्या एकट्याच्या जीवावर चालू पण करेल. मी पूर्ण कॅपिटल माझ्याकडचं आयुष्यभराची जेवढी पण सेव्हिंग्स आहे ते त्याच्यात लावेल. आजकाल बिझनेस स्टार्ट करणं इझी आहे का, नाही. साधं एक लोकल छोटस एखादं दुकान जरी चालू करायचं असेल मित्रांनो तर 10-15 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. तर इमॅजिन करा मी माझ्या आयुष्यभराची सगळी सेव्हिंग्स लावून एक कोचिंग अकॅडमी इथे मी स्टार्ट केली. आता हळूहळू अकॅडमी ग्रो व्हायला लागली, हळूहळू मुलांचा रिस्पॉन्स चांगला यायला लागला. आता पॉइंट असा आलाय, आता फॉर एक्झाम्पल मी अकॅडमी पुण्यात चालू केलेली आणि पुण्यातल्या मुलांना ह्याचा खूप फायदा व्हायला लागला. आता तिथले रिझल्ट बघून आता मुंबईमधनं सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर इकडून पण मुलांच्या रिक्वेस्ट यायला लागल्या की सर इथे पण तुम्ही एक अकॅडमी स्टार्ट करता का, इथे सर तुमचं काही एखादं सेंटर ओपन करता का, आम्ही लाईव्ह लेक्चर्स तिथून बघू शकतो का. आता मला सांगा, माझी इच्छा किती पण असली, बरं आता जर तिथे मी स्टार्ट केलं तर त्यातनं मला प्रॉफिट होईल की नाही, येस माझा बिझनेस ग्रो होईल. पण त्यासाठी मला लागतंय मित्रांनो कॅपिटल. काय लागतंय, कॅपिटल. भांडवल असल्याशिवाय एखादा बिझनेस चालू करता येतो का, नाही. पण आता माझ्याकडे काय प्रॉब्लेम आहे, आय हॅव लिमिटेड कॅपिटल. माझ्याकडे एकट्याकडे जेवढे पैसे आहेत मी ऑलरेडी सगळे गुंतवले. आता इमॅजिन करा मी व्यंकटेश सरांना फोन करतो, म्हणतो ऐका ना सर आपल्याला साताऱ्यामध्ये एक अकॅडमी चालू करायची आहे, तुम्ही तुम्ही थोडंफार कॅपिटल तिथे लावू शकता का. सर म्हणले वाय नॉट. जर तिथे ऑपॉर्च्युनिटी चांगली असेल तर मी पण माझ्या साईडने कॅपिटल लावायला तयार आहे. तर कॅन आय से पार्टनरशिप मुळे बघा जिथे मी एकटा 10 लाख रुपये टाकत होतो आता दोघा जणांचे 10-10 लाख मिळून कॅपिटल किती झालं, 20 लाख. तर सगळ्यात पहिला जो सोल प्रोप्रायटरशिपचा प्रॉब्लेम होता मित्रांनो की लिमिटेड कॅपिटल, हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झाला. कशामुळे, पार्टनरशिपमुळे. दुसरा प्रॉब्लेम मित्रांनो आहे मॅनेजमेंट. काय आहे, मॅनेजमेंट. मला सांगा आज जोपर्यंत बिझनेस छोटा आहे, एवढ्या पुरतं एक अकॅडमी आहे, तोपर्यंत तर मी एकटा पण मॅनेज करू शकतो. पण आता बिझनेस वाढत चाललाय, आपण म्हणतो ना व्याप वाढत चाललाय. एक माणूस एका दिवसात किती काय काय मॅनेज करू शकतो. आणि मग काय होतं बघा, जेव्हा तुम्ही सगळंच मॅनेज करायला जाता कुठे ना कुठे तुमचा बिझनेस ग्रो व्हायच्या ऐवजी काय व्हायला चालू होतो, डाऊनफॉल व्हायला चालू होतो. ते म्हणतात ना सगळ्याच गोष्टी एकत्र एकत्र करायला जाऊ नये, वन थिंग ऍट अ टाइम. काही मुलांना सीए पण करायचं असतं, सीएमए पण करायचं असतं, एसीसीए पण, सीपी, अरे कर, वन थिंग ऍट अ टाइम. आर यू गेटिंग इट. काही मुलांना फिरायला पण जायचंय, अभ्यास पण करायचा आहे, मार्क पण पाहिजे, लाईफ पण एन्जॉय करायची आहे, डेटिंग पण कर, सगळं कर. अरे बाबा कर, वन थिंग ऍट अ टाइम. आर यू गेटिंग इट. कळलं का. सगळ्याच गोष्टी एकत्र करायला गेलं तर काय होतं, मग तुमचंही नुकसान आणि सगळे बिझनेस वगैरे सगळ्याच गोष्टींचं नुकसान. तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो सोल प्रोप्रायटरशिपचा होता मित्रांनो, जोपर्यंत बिझनेस स्मॉल स्केल मध्ये आहे तोपर्यंत तुम्ही एकटे मॅनेज करू शकता. पण आता जर बिझनेस ग्रो करायचा आहे, लार्ज स्केलला घेऊन जायचा आहे, तर त्या केसमध्ये तर तुम्हाला ऑब्व्हियसली अजून जर 2-3 जण तुमच्या सोबत जर जोडली गेली तर तुमचा बिझनेस मॅनेज करायला काय होईल मित्रांनो, इझी जाईल. तिसरी गोष्ट मित्रांनो जी सगळ्यात महत्वाची आहे, दॅट इज रिस्क शेअरिंग. रिस्क शेअरिंग. मला सांगा बघा, आता आता साताऱ्यामध्ये अकॅडमी चालू करायची आहे, माझ्यासाठी एक रिस्क पण आहे बघा. एकीकडे मुलांची तिथून डिमांड येते, तर ऑब्व्हियसली एक ऑपॉर्च्युनिटी तर दिसतीये की मी तिथे अकॅडमी स्टार्ट करू शकतो. पण मित्रांनो एक रिस्क पण आहे. काय रिस्क आहे, कदाचित आज असं वाटतंय की तिथे अकॅडमी स्टार्ट केलं खूप डिमांड येईल, खूप ग्रो होईल. पण व्हॉट इफ तसं नाही झालं, बिझनेस आहे काही होऊ शकतं. इमॅजिन करा मी अकॅडमी स्टार्ट केली आणि त्यानंतर लक्षात आलं की तिथले जे मुलं होते त्यांना ऑफलाईन मध्ये आता इंटरेस्टच नाही राहिला. ते म्हणतात की नाही सर आम्ही तर घरून ऑनलाईन पण बघतोय, कशाला आम्ही तिथे क्लासला जाऊन बसू, तुमचं लेक्चर आम्हाला मोबाईलवर पण बघायला मिळतं, कशाला तिथे क्लासला जाऊ. झालं माझं नुकसान. तिथे एवढे बेंचेस लावले, बोर्ड लावला, ऍडव्हर्टाइजमेंट केली, सगळं स्टाफ ठेवला, सगळं केलं, आणि आता मुलं पलटली. तर ही रिस्क आहे की नाही, भरपूर सारे रिस्क आहेत सर. बिझनेस इज फुल ऑफ रिस्क. बरोबर. हर्षद मेहताचा एक डायलॉग तुम्ही बघितला असेल, रिस्क आहे तो इश्क आहे.
बघा बिझनेसमॅन म्हणजे त्याचं आयुष्य हे असंच आहे. कधी बघा कुठल्याही बिझनेसमॅनशी बोलचाल ना, तो नेहमी एक सांगेल, बाबा आज आहे, उद्या असेल नसेल माहिती नाही, कारण इट्स फुल ऑफ अनसर्टनिटी, रिस्क. जॉब वाल्यांना असं असतं का? नाही, त्यांना आज आहे माहिती आहे, उद्या पण जॉब असणार, उद्या सकाळी उठून जायचंय, काम करायचंय, घरी यायचंय. मी स्वतः जॉब करायचो, मला काही असं टेन्शन नसायचं, मी रिलॅक्स एकदम झोपायचो. हा चला सकाळी उठायचंय, आपल्या टाइमवर ऑफिसला जायचं, काम करायचं, संध्याकाळी घरी यायचं, निवांत राहायचं. जसा बिझनेस मध्ये उतरलो, सुरुवातीला तर एकदम आपल्याला बिझनेस जोश असतो, पण हळूहळू लक्षात आलं मित्रांनो की बिझनेस पण एक जॉबच आहे. फरक फक्त एवढाच आहे, जॉब आठवड्यातनं 5 दिवस करायला लागतो, बिझनेस आठवड्यातनं 7 दिवस करायला लागतो. सर म्हणजे मला सांगा, सॅटर्डेला बॉसचा फोन जरी आला, लोक काय करतात? फोन सायलेंट, स्विच ऑफ, आज सुट्टी आहे, मी काम करणार नाही. तिकडे तिकडे तो मॅनेजर म्हणतोय, बॉस म्हणतोय की अरे बाबा काम कर, ते क्लायंटला पाहिजे, क्लायंट नाराज होईल. आपण असं असू, तू आणि तो क्लायंट बघून घे, मला माझा पगार येतोय, मला माझं काम झालं, संपला विषय, मी एक्स्ट्रा करणार नाही. बरोबर? मी स्वतः असंच होतो जॉब मध्ये. आता झालं काय, स्वतःचा जेव्हा बिझनेस चालू केला, सुरुवातीला तर फार भारी आहे, बिझनेसमॅन एकदम फुल आयटीत. फ्रायडे झाला, मंडे टू फ्रायडे फुल एनर्जीने काम केलं. आता म्हणलं चला सॅटर्डे संडे चिल करायचंय, निवांत. सॅटर्डे सकाळी एक फोन आला पॅरेंट्सचा एन्क्वायरीसाठी. म्हणला येतो सर. चला आता बिझनेस आहे. आता मला सांगा, समोरून फोन आलाय पॅरेंट्सचा की ऍडमिशन घ्यायचं एन्क्वायरीसाठी, आहे का ऑफिस ओपन? आता जर मी त्यांना नाही म्हणलं तर माझा बिझनेस ग्रो होईल का? नाही. गपचूप आपलं घेतले कपडे, घातले, काढली गाडी, निघालो क्लासवर. गेलो अकॅडमीवर, बसलो अर्धा पाऊण तास, त्यांना सगळं कन्सल्टिंग केलं, त्यांनी ऍडमिशन घेतलं, चला छान वाटलं. निघालो, घरी पोहोचणार तेवढ्यात दुसरा फोन, सर ऍडमिशन लेना था अकॅडमी पे हो क्या? यस सर आता हूं. परत गाडी वळवली, गेलो. अख्खा सॅटरडे तिथेच. आता घरचे म्हणले, बघ तुलाच बिझनेस करायचा होता, येते ना माझ्या? म्हणलं हो, मग आज 3 ऍडमिशन झाले, आज एवढा प्रॉफिट, एवढं हे झालं. म्हणलं आता बघा आजचं काम झालं, आता उद्या काही नाहीये, उद्या एकदम संडे निवांत चिल करणार. संध्याकाळी फोन, सर ऍडमिशन एन्क्वायरी साठी यायचं होतं, उद्या अकॅडमी ओपन आहे का? येस या. असं करून मित्रांनो, मला असं वाटलं सुरुवातीला नवीन आहे तोपर्यंत असं होईल. आज 2 वर्ष झाली, मंडे टू संडे, सकाळ ते संध्याकाळ, दररोज कुठे असतो? अकॅडमीवर असतो. बट एनिवेज बघा, बिझनेस म्हणलं की त्याचे ओन काय असतात, चॅलेंजेस असतात, बट तेवढेच बेनिफिट्स, तेवढे रिवॉर्ड्स पण असतात. एनिवेज लेट्स गेट बॅक टू दिस. बघा आता रिस्क शेअरिंग जे मी म्हणत होतो, आता माझ्यासाठी रिस्क काय की मी एवढी इन्व्हेस्टमेंट करून साताऱ्यात जर एकट्याने बिझनेस चालू केला आणि जर तो बंद पडला, तर त्यातनं होणारा हा पूर्ण जो लॉस आहे तो मला एकट्याला बेअर करावा लागेल. पण जर आज माझ्यासोबत व्यंकटेश सर असतील, इमॅजिन करा, तिथे आम्हाला 10 लाखाचं नुकसान झालं. कितीचं नुकसान झालं? 10 लाखाचं. जर मी एकट्याने चालू केलं असतं सोल प्रोप्रायटरनी, तर अख्खे 10 लाखाचं नुकसान माझं एकट्याचं झालं असतं. पण आज जर तोच बिझनेस मी आणि व्यंकटेश सर मिळून करतोय, तर मला सांगा हा लॉस काय होईल? दोघांमध्ये वाटला जाईल. आता अज्युम करा इक्वली आम्ही प्रॉफिट शेअर करतोय, तर दोघांमध्ये हा लॉस काय होईल? वाटला जाईल. हाच मित्रांनो सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे आपल्या पार्टनरशिप बिझनेसचा. तर असे खूप सारे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे मित्रांनो पार्टनरशिप बिझनेस कडे लोकांचा कल वाढत चाललाय. सुरुवातीला काय असतं, नवीन नवीन जेव्हा असतं तेव्हा एकटं सगळं करू वाटतं की मीच करेल, मीच बिझनेस ग्रो करेल, मीच असं मीच तसं. पण जेव्हा बिझनेसचा लोड वाढत जातो, जेव्हा डिमांड वाढत जाते बिझनेसची, जेव्हा बिझनेसमध्ये जास्त कॅपिटलची गरज पडते, मॅनेजमेंटची गरज पडते, त्यावेळेस लक्षात येतं की जर आपण पार्टनरशिप बिझनेस केला तर आपला बिझनेस जास्त ग्रो होऊ शकतो. आर यू गेटिंग इट? आणि त्याच कारणाने मित्रांनो आपण हा पार्टनरशिप बिझनेस किंवा पार्टनरशिप हा टॉपिक आपल्या 12th स्टँडर्ड मध्ये शिकणार आहोत. चला, तर आतापर्यंत जे मी शिकवलं मित्रांनो, काही आउट ऑफ सिलेबस वगैरे नव्हतं. सगळ्यात पहिले चला आपण वन बाय वन चालू करूयात. सगळ्यात पहिले बघा, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप. सगळ्यात पहिले व्हॉट डू यू मीन बाय पार्टनरशिप? बघा काय म्हणतात, पार्टनरशिप इज अन ऑर्गनायझेशन. पार्टनरशिप इज अन ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन म्हणजे एक संस्था, एक ऑर्गनायझेशन म्हणजे एक संस्था. वेअर देर इज अन असोसिएशन ऑफ 2 or more पर्सन. हेच मी बोललो तुम्हाला. मला सांगा, परत परत मला सांगा, एकटा विराट कोहली खेळला तर त्याला पार्टनरशिप म्हणतो का? नाही. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्ती लोक एकत्र येतात, कमिंग टुगेदर, कशासाठी? टू कॅरी ऑन अ बिझनेस. टू कॅरी ऑन अ बिझनेस. मित्रांनो फार इम्पॉर्टंट आहे.
म्हणजे कॅन आय से जर दोन किंवा दोन पेक्षा जास्ती लोक एकत्र येत आहेत बट त्यांचा इंटेन्शन बिझनेस करण्याचा नाहीये तर त्याला आपण पार्टनरशिप नाही म्हणणार का? येस, परफेक्ट. एखाद्या 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 ऑर्गनायझेशनला पार्टनरशिप म्हणण्यासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्ती लोक एकत्र आले पाहिजे. कशासाठी? टू कॅरी ऑन अ बिझनेस, टू कॅरी ऑन अ बिझनेस विथ अ व्यू टू शेअर प्रॉफिट अँड लॉसेस ऑफ अ फर्म. ऑब्विसली काय इंटेन्शन आहे बघा, मी आणि व्यंकटेश सरांनी एकत्र येऊन बिझनेस करायचं ठरवलं का? कारण सिंपल आहे, आम्ही ठरवलं की ह्यातनं जो काय प्रॉफिट अँड लॉस होईल तो आपण दोघंही काय करू? शेअर करू. आर यू गेटिंग इट? तर एवढी सिंपल डेफिनेशन आहे. काय पार्टनरशिप? असोसिएशन ऑफ, असोसिएशन म्हणजे काय? एकत्र येण ऑफ टू ऑर मोर पर्सन, टू ऑर मोर पर्सन, दोन किंवा दोन पेक्षा जास्ती लोक जेव्हा एकत्र येतात एखादा बिझनेस करण्यासाठी आणि त्यांचं इंटेन्शन सिंपल आहे, टू शेअर प्रॉफिट अँड लॉस ऑफ द बिझनेस. बरं मित्रांनो, जेव्हा पार्टनरशिप मध्ये एखादा बिझनेस चालू करतो तर त्याला आपण म्हणतो फर्म. काय म्हणतो? फर्म. जसं की आता मी आणि व्यंकटेश सरांनी मिळून आमच्या पार्टनरशिप मध्ये एक अकॅडमी चालू केली तर त्याला आपण म्हणणार फर्म. काय म्हणणार? फर्म. फर्मचा अर्थ पार्टनरशिप बिझनेस. फर्मचा अर्थ काय? पार्टनरशिप बिझनेस. बघा इंडियामध्ये पार्टनरशिप बिझनेसला एक पार्टनरशिप बिझनेससाठी एक लॉ पण बनवला गेला, एक कायदा बनवलाय का? कारण ऑब्विसली बघा, जोपर्यंत मी एकटा बिझनेस करत होतो प्रॉब्लेम नव्हता. काही प्रॉब्लेम झाले म्हणजे फॉर एक्झाम्पल काही जरी लॉस झाला सगळा माझा, जो काय प्रॉफिट होईल माझा. कुणासोबत जर मी काही चुकीचं केलं, फॉर एक्झाम्पल कुणासोबत फ्रॉड केला तर तोही सगळं माझीच लायबिलिटी. बरोबर केलं? कारण ह्याच्यात माझ्या व्यतिरिक्त दुसरं कुणी इन्व्हॉल्व नाहीये. पण आता पार्टनरशिप मध्ये तसं नाहीये. पार्टनरशिप मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त लोक एकत्र येत आहेत म्हणजे कॅन आय से आता इथे एखादा लॉ असणं फार गरजेचं आहे. जर लॉ नसेल तर प्रॉब्लेम काय होईल? उद्या जाऊन जर पार्टनर्स मध्ये ह्या दोघा तिघांमध्ये काय कॉन्फ्लिक्ट झाले, समजा एकाने जाऊन बाहेरच्या सोबत काय फ्रॉड केला तर मग काय सगळ्यांचं पार घरदार सगळं घेऊन जाणार का? सगळ्यांची लायबिलिटी अनलिमिटेड असणार का? समजा एखाद्याच्या काही गोष्टीमुळे लॉस झाला बिझनेसला, फर्मला लॉस झाला तर काय तो सगळ्यांचा लॉस मानला जाणार? ह्यासाठी लॉ असणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी मित्रांनो इंडियामध्ये एक लॉ आहे ज्याचं नाव आहे इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. तसं बघसाल तर हा लॉ आपल्याला इंडिपेंडन्स मिळायच्या आधी चालू केलेला आहे. म्हणजे कॅन आय से हा ब्रिटिशर्सनी बनवलेला लॉ आहे. कुणी बनवलेला लॉ आहे? ब्रिटिशर्सनी. त्या काळी बनलेला हा लॉ आहे इंडियन पार्टनरशिप ऍक्ट, जो आज पण आपण काय करतो? फॉलो करतो. चला आता काय म्हणतात बघा, ऍज पर इंडियन पार्टनरशिप ऍक्ट पार्टनरशिपची डेफिनेशन काय? पार्टनरशिप म्हणजे इट इज द रिलेशनशिप बिटवीन पर्सन हु हॅव अग्रीड टू शेअर द प्रॉफिट्स ऑफ अ बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी वन ऑफ देम ऍक्टिंग फॉर ऑल. आता ह्या डेफिनेशनला मी थोडं मित्रांनो ब्रेकडाऊन करतो. काय म्हणतायत ते? पार्टनरशिप म्हणजे जेव्हा दोन, बघा काय म्हणतायत, इट इज द रिलेशनशिप बिटवीन पर्सन्स, दोन किंवा दोन पेक्षा जास्ती लोक जेव्हा एकत्र येतात अँड हु हॅव अग्रीड टू शेअर द प्रॉफिट्स. आता इथे फार महत्वाचं आहे, लॉच्या डेफिनेशन मध्ये काय लिहिलंय? हु हॅव अग्रीड टू शेअर प्रॉफिट. इथं लिहिलंय का हु हॅव अग्रीड टू शेअर लॉस? नाही. म्हणजे कॅन आय से असं पार्टनरशिप असू शकतं का? मी आणि व्यंकटेश सर एकत्र येतोय. व्यंकटेश सर म्हणतात की सर बघा मी सगळं कॅपिटल वगैरे तुम्हाला सगळं देईल, आपण एकत्र बिझनेस स्टार्ट तर करू, प्रॉफिट झाला तर दोघांमध्ये वाटायचा, लॉस झाला तर सगळा लॉस तुम्ही बेअर करायचा. ह्याला आपण पार्टनरशिप म्हणणार का? येस. कारण लॉच्या डेफिनेशन नुसार शेअरिंग ऑफ प्रॉफिट बद्दलच बोललं गेलंय. लॉस पण शेअर करायला पाहिजे असं कंपल्सरी नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे एमसीक्यू म्हणजे ट्रू ऑर फॉल्स, फिल इन द ब्लँक साठी येऊ शकतं की पार्टनरशिप मध्ये प्रॉफिट अँड लॉस दोन्ही पण शेअर करायची गरज आहे का? नाही. फक्त प्रॉफिट शेअर होऊ शकतात. कदाचित असंही होऊ शकतं की लॉस फक्त एकच जण बेअर करतोय, प्रॉफिट सगळ्यांमध्ये वाटले जात आहेत. बरं, प्रॉफिट ऑफ अ बिझनेस. आता नेक्स्ट काय लिहिलंय? कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी ऑफ देम ऍक्टिंग फॉर ऑल. म्हणजे काय? असंही होऊ शकतं की मी आणि व्यंकटेश सरांनी एकत्र मिळून बिझनेस चालू केला, आता फक्त व्यंकटेश सरच सगळं बिझनेस बघतायत, मी घरी एकदम निवांत चिल करतो. मी म्हणलं बघा सर, मी आता आयुष्यभर फार कष्ट केले, फार बिझनेस केला, आता आहे ना आता माझे सुखाने घरी बसून आनंदात आपले कमवले तेवढे आपले 10-15 रुपये खर्च करून आपलं आयुष्य जगायचे दिवस आहेत. तुम्हाला मी माझ्या अकॅडमीचा ब्रँड नेम दिलाय, सगळं दिलंय. पार्टनरशिप मध्ये आपण अकॅडमी, आता इथून पुढे सर तुम्ही बिझनेस करा, त्यातनं मिळणारा जो काय थोडाफार प्रॉफिट वगैरे तो माझ्यासोबत शेअर करा, असं असू शकतं का? येस. असं कुठेही गरजेचं नाहीये मित्रांनो की दोघंही पार्टनर्स, तिन्ही पार्टनर्सनी काम केलंच पाहिजे. एक एकटा पार्टनर पण काम करू शकतो,
किंवा असंही होऊ शकतं एक पेक्षा जास्ती 2-3 जण एकत्र काम करतायत, सगळेच पार्टनर्स काम करतायत, एव्हरीथिंग इज पॉसिबल. सो असं पण जर फिल इन द ब्लँक्स मध्ये आलं की सगळ्या पार्टनर्सनी ऍक्टिव्हली काम केलं पाहिजे का, द आन्सर इज नो. द आन्सर इज नो. इज इट क्लिअर? चला, तर आय होप तुम्हाला एकदम सिंपली डेफिनेशन कळाली असेल. एकदा क्विकली रिवाइज करू. काय असतं पार्टनरशिप? 3 पॉइंट्स लक्षात ठेवायचे डेफिनेशन साठी. 3 पॉइंट्स कुठले? सगळ्यात पहिले, टू ऑर मोर पर्सन कमिंग टुगेदर. कशासाठी? टू कॅरी ऑन अ बिझनेस. तर पहिला पॉइंट टू ऑर मोर पर्सन, दुसरा कॅरिंग ऑन अ बिझनेस, आणि तिसरं शेअरिंग ऑफ प्रॉफिट. शेअरिंग ऑफ प्रॉफिट. आर यू गेटिंग इट? प्रॉफिट अँड लॉसेस जे काय तुमच्या पार्टनर्स मध्ये ठरलं असेल त्यानुसार तुम्ही काय करणार, बिझनेसचे प्रॉफिट अँड लॉस शेअर करणार. आर यू गेटिंग इट? आणि हा बिझनेस एकटा पार्टनर पण चालवू शकतो किंवा सगळे पार्टनर्स मिळून पण चालवू शकतात. एनिथिंग इज पॉसिबल. चला पुढे जायचं का मित्रांनो? लेट्स सी आता आपल्याला अजून पुढे काय दिलंय. चलो, आता नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो, फीचर्स ऑफ पार्टनरशिप. काय बघणार आहे आपण? फीचर्स ऑफ पार्टनरशिप. तर लक्षात घ्या, आता व्हॉट डू यू मीन बाय फीचर्स ऑफ पार्टनरशिप? फीचर्स ऑफ पार्टनरशिप म्हणजे काय? तर फार सिंपल आहे. पार्टनरशिपचे वैशिष्ट्य म्हणजे काय फायदे, काय गोष्टी वेगळ्या आहेत पार्टनरशिप मध्ये ज्या नॉर्मली तुमच्या सोल प्रोप्रायटरशिप मध्ये नव्हत्या. तर सगळ्यात पहिले बघा, पार्टनरशिप मध्ये असतं मित्रांनो अग्रीमेंट. काय असतं? अग्रीमेंट. आता व्हॉट डू यू मीन बाय अग्रीमेंट? तर फार सिंपल आहे. इथे 2 किंवा 2 पेक्षा जास्ती लोक जी एकत्र येत आहेत त्यांच्यामध्ये एक अग्रीमेंट पाहिजे. काय पाहिजे? अग्रीमेंट. आता अग्रीमेंटचा अर्थ बघा ना, अग्रीमेंटला जर ब्रेकडाऊन करसाल ना तर त्याच्यामधनं काय? अग्रीमेंट. ऍग्री म्हणजे काय? एकमेकांसोबत सहमती. अग्रीमेंट म्हणजे काय? एकमेकांसोबत सहमती. सहमती म्हणजे काय? एकदम सिंपल भाषेत, मी आणि व्यंकटेश सर जर एकत्र बिझनेस चालू करतोय तर आमच्या दोघांमध्ये एकत्र बसून आम्ही काही गोष्टींवर डिस्कशन केलं पाहिजे की नाही. सगळ्यात पहिले की बाबा काय बिझनेस चालू करायचा आहे, कुठे करायचा आहे, कधी करायचा आहे, किती कॅपिटल दोघांनी टाकायचं, प्रॉफिट अँड लॉस कसा शेअर होणार, तुमची लायबिलिटी किती, माझी लायबिलिटी किती, ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या पाहिजे की नाही. जर ह्या गोष्टी डिस्कसच नाही केल्या तर पार्टनरशिप मध्ये पुढे जाऊन काय येतील? प्रॉब्लेम्स येतील. तर सो लक्षात घ्या, कुठलीही पार्टनरशिप बिना अग्रीमेंटची नाही बनू शकत. आता हे अग्रीमेंट आपण पुढे जाऊन शिकणार आहे. हे अग्रीमेंट ओरल पण असू शकतं किंवा रिटर्न पण असू शकतं. आता ओरल आणि रिटर्नचा अर्थ काय? फॉर एक्झाम्पल, मी आज व्यंकटेश सरांना कॉल केला, आम्ही दोघं फोनवरच सगळी चर्चा केली, फोनवरच आमचं डिस्कशन झालं की ठीक आहे सर, आपण साताऱ्याला अकॅडमी चालू करू, 1 तारखेपासून अकॅडमी चालू करू, 10 लाख कॅपिटल तुम्ही टाका, 10 लाख मी टाकतो, प्रॉफिट अँड लॉस आपण इक्वली शेअर करू, मॅनेजमेंट पूर्ण तुम्ही बघसाल, त्यानंतर सर टाइम टू टाइम तुम्ही काय करसाल, दर 6 महिन्याला एक बिझनेसचे रिपोर्ट बनवसाल, आपली मीटिंग होईल, त्या मीटिंग मध्ये आपण सगळ्या गोष्टी आमच्या कशावर डिस्कस झाल्या? फोनवर. तरी पण ह्याला अग्रीमेंट म्हणलं जाणार का? कारण आमचं डिस्कशन तर झालं ना, जे महत्वाचे मुद्दे होते त्याच्यावर आमचं अग्रीमेंट झालं. त्याला आपण म्हणणार ओरल अग्रीमेंट. काय म्हणणार? ओरल अग्रीमेंट. जेव्हा आम्ही दोघंही जे सगळे पॉइंट्स डिस्कस करतोय ते कुठे लिहिलेले नाहीयेत, फक्त आमच्यामध्ये काय झाले? डिस्कस झाले. मग दुसरं असतं मित्रांनो रिटर्न अग्रीमेंट. काय असतं? रिटर्न अग्रीमेंट. आता रिटर्न अग्रीमेंट म्हणजे काय? बघा, आजकाल भलाईचा जमाना नाहीये. ते म्हणतात ना की चांगले वेळ आल्यावर काय करतात? पलटतात. आता बघा, आज बिझनेस नवीन आहे, त्यामुळे काय होतंय, सगळं एकदम गोडी गुलाबीनी चालू आहे. मी त्यांना म्हणलं सर इक्वली प्रॉफिट शेअर करू, ते पण म्हणले यस सर, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. कारण बघा, एक एक्झाम्पल घ्या. इमॅजिन करा, माझ्या अकॅडमीचं आता सध्या खूप चांगलं नाव आहे. व्यंकटेश सर इमॅजिन करा ह्या फील्ड मध्ये नवीन आहे. तर व्यंकटेश सरांना तशी पण एक संधी पाहिजे होती टू ग्रो. त्यांच्यात पोटेन्शियल खूप आहे. त्यांना फक्त एक संधी पाहिजे होती की मला कुठल्या तरी एका अकॅडमी सोबत पार्टनरशिप मिळावी, सो दॅट मी माझे स्किल्स दाखवून अजून काय करू शकतो? ग्रो करू शकतो. तर आता साहजिक आहे, त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा आमचं डिस्कशन झालं त्यावेळेस मी त्यांना काय म्हणलं, आता बघा, मी इमॅजिन करा माझा बिझनेस एस्टॅब्लिश्ड आहे, तर ऑब्व्हियसली मी बोलताना फुल असं होतं की सर हे बघा सिंपल आहे, दोघं इक्वल कॅपिटल टाकू, पूर्ण मॅनेजमेंट तुम्हाला बघावं लागेल आणि प्रॉफिट अँड लॉस इक्वल शेअर होईल. आता बिचारे बघा, त्यांना तसं वाटतंय हे थोडं चुकीचं का? कारण ते म्हणतात की यार पूर्ण मॅनेजमेंट माझ्याकडे, दिवस रात्र मी तिथे उभं राहून कष्ट करणार, कॅपिटल दोघं इक्वली टाकतोय, पण कष्ट माझे जास्त आहेत, तर प्रॉफिट अँड लॉस इक्वली तर नाही मिळालं पाहिजे, मला थोडं जास्त त्यांना थोडं कमी. पण बोलले नाही बिचारे का? कारण साहजिक आहे, काय होतं, सगळ्या गोष्टी नवीन होत्या.
आणि ऍग्रीमेंट ओरल होतं. काय होतं? ओरल. आता बघा 6 महिने झाले, वर्ष झाला आणि बिझनेसला झाला जबरदस्त प्रॉफिट. बिझनेसला काय झालं? जबरदस्त प्रॉफिट. आता मी फोन केला व्यंकटेश सरांना, म्हणलं सर ते आता प्रॉफिट अँड लॉस इक्वली वाटू. आता व्यंकटेश सरांच्या डोक्यात विचार आला, म्हणले हे सगळा जो प्रॉफिट झालाय, ठीक आहे सरांच्या अकॅडमीचं नाव आहे, ठीक आहे, पण आज स्वतः मी इथे उभा आहे म्हणून हे सगळं आहे. मी जर इथे नसतो तर हा प्रॉफिट झालाच नसता, हा प्रॉफिट झालाच नसता, एवढा बिझनेस ग्रो झालाच नसता. आता जसं हे व्यंकटेश सरांच्या डोक्यात आलं, व्यंकटेश सर मला काय म्हणले, म्हणले सर आपलं कधी ठरलंच नव्हतं प्रॉफिट अँड लॉस इक्वली शेअर करायचं. आता बघा, आता आमच्या दोघांमध्ये काय झाले? कॉन्फ्लिक्ट. काय झाले? कॉन्फ्लिक्ट नाही, कॉन्फ्लिक्ट, भांडणं त्याला कॉन्फ्लिक्ट समजचाल. हा, कॉन्फ्लिक्ट म्हणजे वाद झाले आमच्यात. ठीक आहे, आता आमच्यात वाद झाले मित्रांनो. व्यंकटेश सर म्हणतायत सर प्रॉफिट अँड लॉस इक्वली शेअर होणार नाही. मी म्हणतो हे बघा सर, आपलं एकदम सुरुवातीलाच ठरलं होतं, आपलं अग्रीमेंट झालं होतं की प्रॉफिट अँड लॉस कसे शेअर होणार? इक्वली. आज सर तुम्ही पलटी मारताय. मग आमच्या दोघात जे वाद झाले, आता गोष्टी कुठे गेल्या? कोर्टमध्ये. आता कोर्टमध्ये गेल्यानंतर न कोर्टाने दोघांना उभं केलं आम्हाला. म्हणलं ठीक आहे ऋषिकेश सर बोला, तुमचं काय म्हणणं आहे? म्हणलं माय लॉर्ड, माझ्यासोबत अन्याय झालाय. सुरुवातीला जेव्हा आमचं ठरलं होतं त्यावेळेस व्यंकटेश सर म्हणले जो काय प्रॉफिट अँड लॉस असेल तो इक्वली शेअर होईल, आणि आज जेव्हा प्रॉफिट अँड लॉस इक्वली शेअर करायची वेळ आली त्यावेळेस सर व्यंकटेश सर म्हणतायत की मला जास्त प्रॉफिट द्या, मी बिझनेस मध्ये जास्त काम केलंय. जजनी माझी बाजू ऐकून घेतली. व्यंकटेश सरांना बोलवलं. व्यंकटेश सरांना म्हणले तुमचं काय म्हणणं आहे? म्हणले सर आमचं सुरुवातीला कधी असं बोलणंच नव्हतं झालं की प्रॉफिट अँड लॉस इक्वली शेअर होईल. आमची एवढीच चर्चा झालेली की दोघं 10-10 लाख कॅपिटल टाकू, तुम्ही सगळं मॅनेज करा. आणि व्यंकटेश सर असे तिथे जजला सांगतायत की ऋषिकेश सरांनी मला कधी बोललेच नाही की प्रॉफिट अँड लॉस इक्वली शेअर होणार आहे. आणि जज मी जर आज दिवस रात्र कष्ट करून तो बिझनेस एवढा पुढे वाढवलाय, तर तुम्ही मला सांगा मी प्रॉफिट अँड इक्वली कसा शेअर करू? हे मस्तपैकी इथं यांच्या घरच्यांसोबत एकदम मित्रांसोबत ट्रिप मारत होते वर्षभर, मी दिवस रात्र इथं उभा राहून काय केलेत? कष्ट केले. आता जज कन्फ्युजन मध्ये. मला सांगा मित्रांनो, जजने आमच्या दोघांनाही समोर बोलवलं. जजने आम्हाला विचारलं तुम्ही जे हे दोघं म्हणताय, मला म्हणलं की तुम्ही जे म्हणताय की सुरुवातीला आमचं डिस्कशन झालेलं, कुठे लिहिलंय? मी म्हणलं नाही लिहिलं नव्हतं, आमचं फोनवर बोलणं झालेलं. आता मला सांगा, ओरली ज्या गोष्टी आपण ऍग्री केल्यात त्या कोर्टात मान्य केल्या जातील का? ऑब्विसली नॉट. आणि त्यामुळे मित्रांनो आजच्या तारखेला 99% जे लोक आहेत ते काय करतात? रिटर्न अग्रीमेंट करतात. काय करतात? रिटर्न अग्रीमेंट. बरोबर. पण ऍज पर लॉ तुम्ही ओरल अग्रीमेंट पण करू शकता. ऍज पर लॉ म्हणजे काय? इंडियन पार्टनरशिप ऍक्ट काय म्हणतो? ओरल अग्रीमेंट पण व्हॅलिड आहे, रिटर्न अग्रीमेंट पण व्हॅलिड आहे. प्रॉब्लेम एवढाच आहे, ओरल अग्रीमेंटचा प्रॉब्लेम एवढाच आहे, उद्या जाऊन जेव्हा डिस्प्यूट्स होतील, उद्या जाऊन जेव्हा काय होतील? डिस्प्यूट होतील, कॉन्फ्लिक्ट होतील, तुमच्या पार्टनर्स मध्ये एकमेकांमध्ये वाद होतील, तर त्यावेळेस तुम्हाला डिसाइड करायला फार डिफिकल्ट जाईल जर अग्रीमेंट काय असेल? ओरल. आणि त्यामुळे रिटर्न अग्रीमेंट असणं हे फायद्याचं आहे. पण सर ओरल अग्रीमेंट असलं तरी चालेल का बिझनेस साठी? येस. विदाउट अ रिटर्न अग्रीमेंट पण तुम्ही पार्टनरशिप बिझनेस करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाहीये. आय होप तुम्हाला अग्रीमेंट काय असतं कळलं असेल. अग्रीमेंट म्हणजे परत एकदा सांगतो, फार सिंपल आहे की सगळ्या ज्या बिझनेसच्या गोष्टी आहेत त्या एकत्र बसून डिस्कस करणं, त्याला म्हणतो आपण अग्रीमेंट. आता ते अग्रीमेंट ओरल पण असू शकतं आणि रिटर्न पण असू शकतं. चला नेक्स्ट पॉइंटला मूव्ह करूयात. प्रिन्सिपल अँड एजंट. प्रिन्सिपल अँड एजंट. आता प्रिन्सिपल अँड एजंटचा अर्थ काय मित्रांनो? फार सिंपल आहे. इमॅजिन करा एका बिझनेसमध्ये चला आपण व्यंकटेश सर आणि माझ्याच बिझनेसचं उदाहरण घेऊया. चला अज्युम करा मित्रांनो, साताऱ्यामध्ये जी अकॅडमी चालू झाली, व्यंकटेश सरांनी एका ठिकाणी सेमिनार घेतलं. काय घेतलं? एका कॉलेजला सेमिनार घेतलं आणि त्या सेमिनार मुळे जवळपास 100 मुलांनी ऍडमिशन घेतलं. किती मुलांनी ऍडमिशन घेतलं? 100. आता या 100 मुलांमधनं इमॅजिन करा आपली 10,000 फी आहे, तर आता 100 मुलांचे झाले मित्रांनो 10 लाख. किती झाले? 10 लाख रुपये. आता हा जो बिझनेसला झालेला फायदा आहे हा एकट्या व्यंकटेश सरांना मिळेल का हा दोघांमध्ये शेअर होईल? सर दोघांमध्ये, कारण बिझनेस काय? पार्टनरशिप. बिझनेस काय आहे? पार्टनरशिप. आणि जर इक्वली जर आमचं ठरलं असेल तर दोघांना काय मिळणार? इक्वली मिळणार. म्हणजे कॅन आय से
काम केलं व्यंकटेश सरांनी, पण फायदा दोघांना झाला, फायदा दोघांना झाला. आता इमॅजिन करा, तुम्ही तुम्ही हा वर्ड कधी ऐकलाय का, एजंट? सर ऐकलाय खूप वेळा. एजंट म्हणजे काय असतो सर? आपण एखाद्या माणसाला ठेवतो आपल्या बिझनेसचे काय करायला, गुड्स वगैरे विकायला. किंवा नॉर्मली तुम्ही हा शब्द ऐकला असेल, जेव्हा एखादा फ्लॅट विकायचा असतो, जागा विकायची असते, त्यावेळी आपण काय करतो, एजंट ठेवतो. आता जसं मध्ये मला माझा एक फ्लॅट आहे ना, तो मला विकायचा होता. ठीक आहे. आता माझ्याकडे वेळ नाहीये, दिवस रात्र मी इथं अकॅडमी मध्ये असतो, माझं फुल कोचिंग मध्येच फुल टाइम जातो. तर मी काय केलं एक एजंटला अपॉइंट केलं आणि त्याला म्हणलं, हे बघ बाबा, मला हा फ्लॅट विकायचा आहे. माझं माझं 85 लॅक्सचं माझं डोक्यात आहे की 85 लाख मध्ये मला विकायचं आहे. तर तू काय कर, तुझ्याकडे जे कोणी कस्टमर्स येतील त्याला तुझ्या हिशोबाने मला सांग, तुला जी काय प्राइस सांगायची ती सांग, मला 85 लाख दे. म्हणजे तू 90 लाख 95 लाख जे काय वरचे जे काय ते तुझे, मला 85 लाख दे. एजंट म्हणला ओके. आता बघा, एजंटनी हळूहळू काय केलं, मार्केटमध्ये जाऊन कस्टमर शोधायला चालू केलं. त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट केली, 10 लोकांमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर केलं. आता 4-5 कस्टमर्स आले, त्यांनी कुणाला कॉन्टॅक्ट केला, एजंटला. कुणाला कॉन्टॅक्ट केला, एजंटला. आता हे एजंट पर्यंत आले, एजंट आला, त्यांनी फ्लॅट दाखवला. सगळं काम कोण करतंय बघा, एजंट. कोण करतंय, एजंट. फ्लॅट दाखवला, फ्लॅट दाखवल्यानंतर सगळे डिस्कशन्स केले, नेगोशिएशन केले. फायनली प्राइस ठरली 90 लाख रुपये. किती ठरली, 90 लाख. त्या कस्टमरनी फायनली मला पैसे दिले 90 लाख. मला सांगा, आणि त्यातले 5 लाख मी कुणाला दिले, एजंटला दिले. कॅन आय से, काम केलं एजंटनी. काम कुणी केलं, एजंटनी. बट त्याचा फायदा त्याला ज्यांनी अपॉइंट केलं, ज्याचं नाव होतं मी, मला पण झाला की नाही, प्रिन्सिपलला पण झाला, प्लस एजंटला पण झाला ना. का फक्त मलाच फायदा झाला, मला एकट्याला झाला का नाही? सर, ह्यांनी जे काम केलं एजंटनी, त्याचा फायदा तुमच्या दोघांनाही झाला. सिमिलरली बघा, व्यंकटेश सरांनी जे काम केलं त्याचा फायदा दोघांना झाला की नाही? येस सर. म्हणूनच म्हणलं गेलंय की पार्टनरशिप मध्ये प्रत्येक पार्टनर हा दुसऱ्या पार्टनर साठी काय असतो, प्रिन्सिपल अँड एजंट. आता बघा, ह्या केस मध्ये व्यंकटेश सर माझ्यासाठी झाले एजंट, कारण त्यांनी जाऊन काम केलं, त्याचा फायदा मला पण झाला. तर मी झालो प्रिन्सिपल, व्यंकटेश सर झाले एजंट. आता त्यानंतर मित्रांनो मी बघितलं की अरे, सेमिनार घेतलं, चांगले मुलांचा रिस्पॉन्स आला. मग काय आलं, व्यंकटेश सरांना मी कॉल केला. म्हणलं सर, आपल्याला अजून सेमिनार्स घेता आले पाहिजेत. व्यंकटेश सर म्हणले, सर बरोबर आहे, पण माझा टाइम आहे ना खूप सारा आता टीचिंग मध्ये चाललाय, तर एखाद दिवस जमलं तर तुम्ही घेता का सेमिनार? म्हणलं चालेल. मग एक दिवस मी गेलो सेमिनार घ्यायला. मी दुसऱ्या कॉलेजमध्ये सेमिनार घेतलं मित्रांनो, आणि तिथून तिथून अजून 100 मुलं जोडली गेली. आता मला सांगा, ही 100 मुलं जी अजून आली, त्यातनं जे फीज मिळाले त्याचा फायदा मला एकट्याला होणार आहे का दोघांना होणार आहे? सर, दोघांना. तर अगेन कॅन आय से काम, आता ह्या केस मध्ये मी झालो एजंट आणि व्यंकटेश सर झाले प्रिन्सिपल. आणि मित्रांनो, म्हणून म्हणलं जातं, पार्टनरशिप मध्ये कुठलाही पार्टनर जेव्हा काही पण काम करतो, त्याचा फायदा त्याला तर होतोच, पण बाकीच्या पार्टनर्सलाही होतो. आणि म्हणून प्रिन्सिपल अँड एजंट रिलेशनशिप म्हणलं जातं. आय होप मित्रांनो, तुम्हाला प्रिन्सिपल अँड एजंट रिलेशनशिप खूप इझिली, खूप सिंपल प्रकारे कळायला असेल का प्रत्येक पार्टनरला प्रिन्सिपल अँड एजंट म्हणलं जातं. त्यानंतर लक्षात घ्या, जो तुमचा पार्टनरशिप बिझनेस आहे तो लॉफुल पाहिजे. म्हणजे अनलॉफुल बिझनेस असेल तर त्याला आपण पार्टनरशिप म्हणणार नाही. आता अनलॉफुल म्हणजे काय, बेकायदेशीर. तुम्ही ड्रग्स बनवायचा बिझनेस करताय, स्मगलिंगचा बिझनेस करताय, आम्ही दोघांनी मिळून ठरवलंय आता याला मर्डर कर, हा काय बिझनेस आहे का? नाही ना, आम्हाला ते सुपारी मिळाली 2 लाखाची, 1 लाख त्याला 1 लाख मला, बाबा ह्याला पार्टनरशिप म्हणत नाही. मध्ये माझ्याकडे असंच एक उदाहरण आलं. एक जण म्हणला, आमच्या दोघांचं ठरलेलं की तिथून चोरी करायची, जे काही पैसे येतील ते दोघांमध्ये शेअर करायचे. मग आता याला पार्टनरशिप म्हणायचं का? म्हणलं बाबा, माझ्यापाशी आलं, परत कुठे येऊ नको, दिसू पण नको, सांगू पण नको माझ्यापर्यंत आलेला. म्हणणार नाही सर, आमचं ठरलंय काय, म्हणजे सर चोरी म्हणजे असे ते जुन्या टाईपची चोरी नाही, ते असं जाऊन दुकान नाही, आपण डिजिटल स्कॅम, ऑनलाईन फ्रॉड करायचा विचार करतोय. एकाला आम्ही सर चुना लावणार आहे आणि त्याला बरोबर आम्ही यांना स्कॅम करणार आहे त्याच्यासोबत, आणि त्यातनं जे काही पैसे येतील ऑनलाईन मध्ये आम्ही दोघं वाटून घेणार आहे. मग आमचं सर ते पार्टनरशिपचं अग्रीमेंट वगैरे जरा करायचं होतं. म्हणलं भाऊ, तू जो बिझनेस करतोय तो काय अनलॉफुल आहे, काय अनलॉफुल, आणि पार्टनरशिप मध्ये अनलॉफुल बिझनेस चालत नाही. सर, अनलॉफुल बिझनेस तर पार्टनरशिप काय कशातच चालत नाही, बरोबर की नाही? सो पार्टनरशिप मध्ये पण अनलॉफुल बिझनेस जर तुम्ही करत असाल, आता हे का लिहायची गरज पडली मी तुम्हाला सांगतो. जुन्या काळी, आजच्या टायमिंगला नाही, जुन्या काळी, कारण 1932 मध्ये लॉ बनलाय. एक केस अशी गेली कोर्टात
एक दोन जण कोर्टात गेले, तिथे कोर्टाला म्हणले सर प्रॉब्लेम झालाय, आमच्या बिझनेस मध्ये एक प्रॉब्लेम झालाय, प्लीज तुम्ही सर ऍज अ जज काय द्या, डिसिजन द्या. जज म्हणले ठीक आहे, का सांगा काय काय प्रॉब्लेम काय. म्हणले सर आम्ही दोघांनी मिळून बँकेत दरोडा टाकायचं ठरवलं होतं. आमचं सगळं अग्रीमेंट झालं, आम्ही बसून चहा पितानी सगळं डिसाईड केलं की हे बघ तू पुढून जा बँकेत, मी मागून जातो, तू पुढून बंदूक दाखव, मी मागून सगळं कॅशियर कडनं सगळे कॅश वगैरे काढून घेतो. एकदम सर सगळं ठरलं, टायमिंग ठरलं, बिझनेसचं नाव वगैरे आम्ही दोघांनी ठरवले, दरोडेखोर फर्म. एकदम सर सगळं प्लॅन झाला. मग आमचं हे पण ठरलं की बघ दोघांना रिस्क इक्वल आहे, तर आपण काय करू, यातनं जे काही पैसे मिळतील ते इक्वली डिस्ट्रीब्यूट करू. सर आमचं सगळं ठरलं होतं आणि त्या हिशोबाने सर आम्ही दरोडा पण टाकला. पण आता सर हा म्हणतोय की ह्यांनी समोरून बंदूक दाखवली म्हणून चोरी सक्सेसफुल झाली, तर हा म्हणतोय आता मला जास्त शेअर द्या. सर हे चुकीचं आहे. जज काय म्हणेल, बरोबर आहे, चुकीचं आहे, त्याचं एकट्याचं नाही, दोघं चला आतमध्ये, आपण जेलमध्ये डिसिजन घेऊ, बरोबर की नाही. आर यू गेटिंग इट. सो हे लिहायची गरज का पडली, कारण एकेकाळी अशी पण केस कोर्टात गेली, अनलॉफुल बिझनेस होता पण म्हणे नाही पण पार्टनरशिप होती ना. पार्टनरशिप असूच शकत नाही जर बिझनेस काय आहे, अनलॉफुल आहे. पुढे बघा नेक्स्ट पॉइंट काय आहे, शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस तर फार सिंपल आहे, जो काही बिझनेसचा प्रॉफिट किंवा लॉस होईल तो पार्टनर्स मध्ये काय केला जातो, शेअर केला जातो. जसं की एक उदाहरण घेऊयात. बघा आता मी ह्याच्यात जास्त डिटेल मध्ये आता जात नाहीये, कारण आपल्याला पुढे हे शिकायचंय, पण आतासाठी एक एक्झाम्पल घेऊयात. बघा तुम्हाला पुढे जाऊन ना असे रेशिओज दिले जातील. काय दिले जातील मित्रांनो, रेशिओ. रेशिओ म्हणजे काय, 1:1. 1:1 चा अर्थ काय, इक्वली. बघा 1:1 म्हणजे काय, इक्वल. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल 1 बघा 1 + 1 किती झाले, 2 रुपये. म्हणजे जर बिझनेसला 2 रुपयाचा प्रॉफिट झाला तर त्यातला 1 रुपया मिळणार अजून करा ए ला आणि 1 रुपया मिळणार बी ला. त्याला आपण म्हणतो 1:1. ह्याला म्हणतो इक्वल शेअर. पण कधी कधी असंही असू शकतं की पार्टनर्स मध्ये असं ठरलंय 2:1. ह्याचा अर्थ काय, 2:1 चा अर्थ काय, बघा 2 + 1 किती झालं, 3. सो याचा अर्थ सिंपल आहे, जर बिझनेसला 3 रुपयाचा प्रॉफिट झाला तर त्यातले 2 रुपये जाणार ए ला आणि 1 रुपया जाणार बी ला. आर यू गेटिंग इट. ह्याला काय म्हणतो आपण, प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. काय म्हणतो मित्रांनो, प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. तर हे एक बिझनेसचं वैशिष्ट्य आहे, फीचर आहे की पार्टनरशिप मध्ये जो काही प्रॉफिट होतो तो पार्टनर्स मध्ये काय केला जातो, शेअर केला जातो. अनलिमिटेड लायबिलिटी. आता अनलिमिटेड लायबिलिटीचं एकदम सिंपल उदाहरण, जर तुम्ही शिवाजी द बॉस मूवी बघितला असेल, आता आजच्या जनरेशननी फार कमी लोकांनी बघितलंय, हे मला आत्ताच्या बॅच मध्ये जेव्हा मी शिकवतोय त्यावेळेस जेव्हा मी शिवाजी द बॉस म्हणलं, अख्ख्या क्लास मध्ये 2 मुलांच्या हातवर. आमच्या टायमिंगला तर भाईसाहेब शिवाजी द बॉस लागला स्टार गोल्ड वर की सगळे बसायचो आम्ही लाईनीत बघायला. एक नंबर मूवी होता आपला रजनीकांत, फुल साऊथ इंडियन स्टाईल ना, चिंगम इकडून तिकडून घेतली, पुढच्या कपाळावर डायरेक्ट रजनीकांत. एकदम नेक्स्ट लेवल मूवी होता. पण एनिवे ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहिती असेल. बघा त्याचं सगळं बिझनेस लॉस मध्ये जातो, पार त्याच्या हातातलं घड्याळ बिड्या सगळं काढून घेऊन जातात. अनलिमिटेड लायबिलिटीचा अर्थ काय मित्रांनो, फार सिंपल आहे, लक्षात घ्या. सगळ्यात पहिले लायबिलिटी म्हणजे लोकांचं देणं, त्याला आपण काय म्हणतो, लायबिलिटी. आता अनलिमिटेड लायबिलिटीचा अर्थ काय की उद्या जाऊन जर बिझनेसला लॉस झाला, बिझनेस जर फायनान्शियली डुबला, काही कारणास्तव तुम्ही बिझनेस सक्सेसफुली नाही रन करू शकले आणि तुम्ही लोकांकडनं खूप सारे पैसे घेऊन ठेवलेत, उधारी खूप सारी घेऊन ठेवली आहे, तुम्ही बँकेकडनं 2-4 कोटीचं लोन घेऊन ठेवलंय आणि आता तुमच्या बिझनेस मध्ये तेवढे ऍसेट्स नाहीयेत की ज्याला विकून ते लोन रिपे करू शकतो. इमॅजिन करा तुम्ही 2 कोटीचं लोन घेतलंय. कितीचं लोन घेतलंय, 2 कोटीचं बिझनेस मध्ये. ठीक आहे, 3 जण पार्टनर्स आहे आणि तिघांनी मिळून जो बिझनेस पार्टनरशिप फर्म चालू केलेली, तिने 2 कोटीचं काय घेतलंय, फर्मनी लोन घेतलंय. आणि आता बिझनेस बंद करायचं, डिझोल्युशन आपण शिकणार आहे पुढे. डिझोल्युशन म्हणजे बिझनेस बंद करायचा. आता डिसिजन झालं की बिझनेस आपल्याला काय करायचा आहे, बंद करायचा आहे आणि डिझोल्युशन करायचंय. त्यावेळेस काय झालं बघितलं गेलं तर आपल्याकडे फक्त 1.5 करोडचेच बिझनेस मध्ये काय आहेत, ऍसेट्स आहेत. कितीचे ऍसेट आहेत, 1.5 करोड. म्हणजे कॅन आय से हे 1.5 करोडचे सगळे ऍसेट विकून पण आपण 2 करोडचं पूर्ण लोन पे नाही करू शकलो. अजून पण कॅन आय से 50 लाख रुपये बँकेचे द्यायचे बाकी आहेत. आता हे 50 लाख आहे ना, तिन्ही पार्टनर्सचं पर्सनल ऍसेट पण घेऊन जाणार. म्हणजे पार तुमचं घरदार, तुमचं सगळे घरातले सोफा, फर्निचर, टीव्ही, फॅन, एसी सगळं, हातातले घड्याळ, कपडे सोडून जेवढे काही गोष्टी आहेत, अंगठ्या, चैन सगळं घेऊन जातात. त्याला म्हणतात मित्रांनो
अनलिमिटेड लायबिलिटी. अनलिमिटेड म्हणजे जोपर्यंत हे पूर्ण 50 लाख तुम्ही देत नाही तोपर्यंत तुमच्याकडे येणारा प्रत्येक रुपया, प्रत्येक तुमचे ऍसेट सगळे विकले जाणार आणि पुढच्याला पे केलं जाणार. हा सगळ्यात मोठा एक फॅक्टर आहे पार्टनरशिप बिझनेसचा. लक्षात घ्या, एकाने पण जर फ्रॉड केला तर सगळे डुबले. कळलं का? त्यामुळे पार्टनरशिप बिझनेस करताना ज्याच्यासोबत करताय विचार करून करा. रजिस्ट्रेशन बघा, पार्टनरशिपचं जे बिझनेस आहे तो असंच चालू करता येत नाही, त्याला आपल्याला रजिस्टर करावं लागतं. रजिस्टर करावं लागतं म्हणजे काय, आपल्याला गव्हर्नमेंटला जाऊन सांगावं लागतं की आम्ही 3 लोक, आम्ही 4 लोक एकत्र मिळून काय करतोय, बिझनेस करतोय. त्याला आपण काय म्हणतो, रजिस्ट्रेशन. मी एकटा जर बिझनेस करत असेल ना त्याचं रजिस्ट्रेशन करणं मॅन्डेटरी नाहीये. मी नाही केलं रजिस्ट्रेशन तरी चालेल. बघा ना, आता तुमच्या इथे कितीतरी लोक असतील, दुकानं चालवत आहेत, एवढे सगळे बिझनेस, काय सगळ्यांनी गव्हर्नमेंटला माहिती दिली का आम्ही बिझनेस चालवतोय? हा नाही. पण जे पार्टनरशिप बिझनेस चालवत आहेत त्या सगळ्यांना रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी आहे. काय? मॅन्डेटरी, कंपल्सरी आहे. नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो, जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. आता जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंटचं बघा. जॉईंट ओनरशिपचा अर्थ काय, बिझनेस मध्ये जे तुम्ही काही प्रॉपर्टी घेतल्या, जे ऍसेट्स घेतलेत, सगळ्या गोष्टींवर सगळ्या पार्टनर्सची जॉईंट ओनरशिप असणार. जॉईंट ओनरशिप म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आता मी आणि व्यंकटेश सरांनी मिळून एकत्र मिळून ही अकॅडमी चालू केली, तर इथं जे काय गोष्टी आहेत, हा टीव्ही आहे, हा कॅमेरा आहे, त्यानंतर इथे सगळं जे ठेवलेलं आहे, इथं सगळं जो बेंचेस, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो, ह्या सगळ्यावर माझ्या एकट्याचा कंट्रोल, माझ्या एकट्याचा ताबा नाहीये. ह्याला जॉईंट ओनरशिप. म्हणजे उद्या ह्यातली एक जरी गोष्ट मला विकायची असेल तर विदाऊट व्यंकटेश सरांच्या परमिशन मी विकू शकत नाही. सिमिलरली व्यंकटेश सरांना जर ह्यातलं काही विकायचं असेल, यूज करायचं असेल, तर माझ्या परवानगीशिवाय यूज करू शकत नाही. का? कारण ही प्रॉपर्टी कुणा एकट्याची नाही, आमच्या दोघांची मिळून जॉईंट ओनरशिप आहे. सिमिलरली जॉईंट मॅनेजमेंट म्हणजे काय, बिझनेस मध्ये प्रत्येक पार्टनरकडे हा राईट आहे की तो मॅनेजमेंट मध्ये भाग घेऊ शकतो. मॅनेजमेंट मध्ये भाग घेऊ शकतो म्हणजे काय, त्याला कुणी हे नाही म्हणू शकत, उद्या व्यंकटेश सर साताऱ्याची ब्रांच फुल चांगली चालवत आहेत, मी 1-2 दिवस असं मध्येच मला असं झालं की चला एकदा जाऊन बघूयात काय कसं आहे. मी गेलो तिथे, मी सरळ त्या तिथल्या एका रिसेप्शनिस्टला, स्टाफला म्हणलं, सांगा मला आतापर्यंत किती ऍडमिशन झाले, दाखवा जरा मला किती काय तो प्रॉफिट किती झालाय, लॉस किती झालाय, किती मुलांच्या फीज आल्या, किती बाकी आहे. मला कुणीही अडवू शकत नाही, कारण मी बिझनेसचा काय ऍज गुड एज मी एक ओनर आहे, मी पार्टनर आहे बिझनेसचा, मी कुणी एम्प्लॉय नाहीये. व्यंकटेश सर तिथून येऊन म्हणू नाही शकत, सर तुम्ही हे मागू नाही शकत, तुम्हाला काय राईट नाहीये मागण्याचा. कुणीही मला अडवू शकत नाही. जर एखादा बिझनेस पार्टनरशिप मध्ये असेल मित्रांनो, तर तिथे लक्षात घ्या, प्रत्येक पार्टनरला राईट आहे तिथल्या मॅनेजमेंट मध्ये पार्ट घेण्याचा, तिथल्या मॅनेजमेंट मध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याचा. नेक्स्ट बघा, प्रिन्सिपल अँड एजंट पॉइंट रिपीट झालाय. आय होप तुम्हाला आता ऑलरेडी मी एकदा शिकवलं तेव्हा तो कळाला असेल. अँड लास्ट इज डिझोल्युशन. बघा, आता बिकॉज तुम्हाला एखादं पार्टनरशिप चालू करताना रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्यामुळे जेव्हा तुम्ही पार्टनरशिप बंद करता त्याला आपण म्हणतो डिझोल्युशन. काय म्हणतो? डिझोल्युशन. बरोबर, 10वी पर्यंत हा वर्ड शिकला असाल केमिस्ट्री मध्ये. डिझॉल्व्ह होणं म्हणजे काय बघा, ते संपवणं म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, डिझॉल्व्ह होतं. कळलं का? पाण्यात एखादं काही गोष्ट टाकली की ती काय होते, डिझॉल्व्ह होते. तसंच जेव्हा पार्टनरशिप बिझनेस बंद केला जातो त्याला आपण म्हणतो डिझोल्युशन. आता जर स्टार्ट करताना तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतंय, तर बंद करताना पण तुम्हाला गव्हर्नमेंटला इन्फॉर्मेशन द्यावी लागेल की नाही, त्याला आपण काय म्हणतो, डिझोल्युशन. आर यू गेटिंग इट? तर मित्रांनो, हे होत्या तुमचे फीचर्स ऑफ पार्टनरशिप. आता यानंतर फक्त एक छोटासा थेओरेटिकल पार्ट आहे जो संपवून आपण पुढे जाणार आहोत प्रॅक्टिकल क्वेश्चन सॉल्व्हिंग कडे. आणि मित्रांनो, त्यानंतर जी तुम्हाला मजा येणार आहे, आणि इव्हन आता आय होप तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये कळाल्या असतील. आज आपण जेवढं पण शिकलोय एकदा क्विकली रिवाइज करून घ्या. बघा, टेक्स्टबुक मध्ये प्रत्येक पॉइंटच्या खाली सगळं लिहून दिलेलं आहे, तर त्या सगळ्या गोष्टी एकदा आज वाचा. माझ्यासोबत जर अभ्यास करायचा असेल ना, मी तुम्हाला एवढंच सांगतो, मी जेवढं सांगतो तेवढं जरी केलं ना तरी मोर देन सफिशियंट आहे. बट तेवढं करणं गरजेचं आहे मित्रांनो. तुम्हाला उद्या एक स्टोरी सांगेल, त्यातनं कदाचित तुम्हाला लाईफ बद्दल थोडा एक वेगळाच पर्स्पेक्टिव्ह, वेगळाच अँगल बिल्ड होईल. बट एनिवेज, आज पुरती मित्रांनो आता आपण इथेच थांबूयात. आजचं लेक्चर आपण इथे पॉज करूयात. आता आपण उद्याच्या लेक्चर मध्ये नेक्स्ट काय शिकणार आहे मी तुम्हाला फक्त एवढं दाखवून देतो. बघा, उद्या आपण शिकणार आहे मित्रांनो पार्टनरशिप डीड. काय शिकणार आहे? पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड म्हणजे काय? आता आपण बघितलं पार्टनरशिप मध्ये अग्रीमेंट असणं गरजेचं आहे. आता हे अग्रीमेंट आपण बघितलेलं ओरल पण असू शकतं, रिटर्न पण असू शकतं. जेव्हा अग्रीमेंट रिटर्न केलं जातं त्याला आपण म्हणतो मित्रांनो पार्टनरशिप डीड. काय म्हणतो? पार्टनरशिप डीड. आर यू गेटिंग इट?
कळलं का सगळ्यांना? सो त्यासाठी मित्रांनो उद्याच्या पण लेक्चरला एकदम सिन्सिअरली अटेंड करा. मस्तपैकी डेली 45 मिनिट्सचे लेक्चर बघत राहा आणि आम्ही वी स्मार्ट नेक्स्ट जेन तुम्हाला टीम ही गॅरंटी देतो की सप्टेंबरच्या आधी 100% सिलेबस तुमचा इन डेप्थ काय झाला असेल, कव्हर झाला असेल. फक्त मित्रांनो हे लेक्चर्स डेली बघत जावा. जर तुम्ही बॅकलॉग क्रिएट केला तर नंतर न जाऊन मग तुम्हाला फास्ट बघावे लागतील, काही लेक्चर्स तुम्ही मिस करसाल, मग त्यात तुमचे स्कोर काय होतील, डाऊन होतील. सो सी यू ऑल इन द नेक्स्ट लेक्चर. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो मॅक्सिमम मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न करा. थँक्यू एव्हरीवन.